राम मंदिरात चोरी होते आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय. देशातील पक्षफुटींवरून उद्धव ठाकरेंचा सनसनाटी आरोप. ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का, उद्धव ठाकरेंचा सवाल. राम मंदिरातील दान चोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन. रविवारी दादरमधल्या हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन. जाब विचारण्यासाठी देशभरातल्या हिंदूंना एकवटण्याचं आवाहन. मुंबईत 2 दिवसात 2 मृत्यू. मॅनहोल आणि चेंबूरमध्ये झाड पडून मुलाचा मृत्यू झाल्याचे पडसाद. विधानसभेत आज विरोधक सरकारला जाब विचारणार. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा धागा समोर. खुनाच्या कटाची माहिती असलेला तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात. तरुण चेतन चौधरीचा वर्गमित्र. अधिक चौकशी सुरू. आजपासून 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार. ठाणे रायगडसह घाटमाथ्याला रेड अलर्ट. विदर्भ मराठवाड्याला आज ऑरेंज अलर्ट. आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. नवी मुंबईसह ठाण्यातही रात्रीपासून संततधार सुरू. सखल भागात साचलं पाणी. मुंबईतल्या मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर. 3ही मार्गांवरील लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरा. प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणाचा 2 दिवसात दुसरा बळी. साकीनाक्यात 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. जीव गेल्यानंतर पालिकेकडून 4 जणांचं निलंबन. महिला डब्यांमध्ये 12 तास होमगार्ड तैनात केले जाणार. मुंबई लोकल सुरक्षेसाठी कडक उपाय योजना. सीसीटीव्ही आणि फेशियल रिकग्निशनचा रेल्वेत वापर. रेल्वे पोलिसांच्या मनुष्यबळ वाढीची केंद्राकडे मागणी. लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. लोकलमधून धारदार शस्त्र आणि अवजारं नेण्यास मनाई. रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या बॅगची होणार तपासणी. महात्मा फुले वड्यात खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत वटपूजेच्या कार्यक्रमावरून वाद. पुरोगामी कार्यकर्त्यांचा कार्यक्रमाला विरोध. पुरातत्व विभागावरही आक्षेप. अमेरिका इराणच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वेसर्वा अयातोल्ला खोमेनींच्या अंत्यविधीला सुरुवात. काल रात्री पार्थिव शवपेटीत ठेवलं. लाखो जनसमुदाय शोकाकुल. मुलगा मोस्तफा खामेनी मात्र अंत्यविधीला अनुपस्थित राहणार. फिफा विश्वचषक 2026 मध्ये अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा विजय. क्रोएशियाला नमवत. क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक. रोनाल्डो आणि गुंजालो रामोसच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालचा विजय.